गंगाखेड विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते जलील पटेल हे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली. जलील पटेल यांनी गेल्या 35 वर्षापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सलग 22 वर्ष एकनिष्ठपणे काम केलं व अल्पसंख्याक विभागाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांची निवड शरद पवार यांनी केली होती. त्यांनी मधल्या काळात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी पूर्णा तालुक्यातील ममदापूर उच्च पातळी सिंचन बंधारा 271.88 कोटी रुपयाची मंजुरी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंजुरी दिली. हा त्यांचा मोठा प्रकल्प आहे. सोबतच MIDC असेल, 33 KV केंद्र असेल, शिक्षण व आरोग्य यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. गंगाखेड पालमपूर्णा या तालुक्यात त्यांनी गेल्या 10-15 वर्षापासून सुरुवात करत असंख्य कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. लोकनेते जलील पटेल हे मंगळवारी आपला अर्ज दाखल करणार आहेत व गंगाखेड विधानसभेत पोहोचणार आहेत. कशा पद्धतीने जाणार, शिवसेनेच्या तिकिटावर जाणार की अपक्ष जाणार, त्यांच्या तोंडून ऐकूया काय म्हणाले लोकनेते जलील पटेल. पाहूया. मी तुमच्या लक्षामध्ये आणून देतोय. मी ते लक्षामध्ये आणून दिल्यानंतर तुम्ही त्याला निश्चितच महाराष्ट्राच्या अल्पसंख्याकांना न्याय देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मी जलील गुलाब पटेल, माझं गाव पिंपळगाव बाळापूर, गंगाखेड मतदारसंघ. मी 20-22 वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. मी काही 1-1.5 वर्ष अगोदर राष्ट्रवादीमध्ये 22 वर्ष काम केले. त्यानंतर शिंदे गटामध्ये मी 1-1.5 वर्षापासून शिंदे गटामध्ये गेलो. मी पक्षाकडे मागणी केली तिकिटासाठी, उमेदवारीसाठी, आणि पक्षाने मला सांगितलं विचार करूत म्हणून त्यांनी सांगितलं. पण अद्याप समजा कुठला निर्णय अजून झालेला नाही. मला आशा आहे की पक्ष उमेदवारी देईल. नाही दिले तर तुम्ही कसं करणार आहात? नाही दिली उमेदवारी तर मी मतदारसंघाचा पूर्ण त्यांचे विचार घेऊन, त्यांचा आढावा घेऊन मी निश्चित अपक्ष फॉर्म ठेवण्यास तयार आहे. मतदारसंघामध्ये कुठले कुठले कामाविषयी आपण काम केलेलं आहे? मी मतदारसंघामध्ये 2011 पासून बंधाऱ्याचा मोठा उच्च पातळीचा बंधारा, ममदापूर बंधारा हे हाती धरलं होतं. त्या बंधाऱ्यामध्ये मला किमान 2011 ते 2024 ते माझ्या हातून पूर्ण काम घडलेलं आहे. ते बंधारा 271 कोटीचा बंधारा आहे. किमान ते बंधारा 300-350 कोटीपर्यंत ते काम होईपर्यंत जाणार आहे. आणि त्या बंधाऱ्यापासून किमान आजूबाजूचे 40 गाव पुरण्याचा पाण्याचा प्रश्न आणि 1350 ते 1400 हेक्टर जमीन त्या बंधाऱ्यामुळे पाणी सिंचनाखाली येणार आहे. माझं एवढं काम, हे बंधाऱ्याचं जेवढं मोठं काम आहे, भविष्यात मला असं वाटत नाही की बंधाऱ्या एवढं माझं काय मोठं काम समजा लोकांची पाण्याची व्यवस्था करणे, पाणी पिण्याची व्यवस्था करणे, शेतीची व्यवस्था करणे याच्यापेक्षा कुठलं मोठं काम. पण आमदार साहेब म्हणतात हे ह्या बंधाऱ्यासाठी आपण प्रयत्न केले म्हणून. मी जेव्हा ह्या बंधाऱ्याची सुरुवात केली होती, आमदार साहेब राजकारणामध्ये सुद्धा नव्हते. पण आमदार साहेब आता आमदार असल्यामुळे बंधारा माझ्या प्रयत्नातून आला. ते म्हणत असतील तर मला वाटते ते त्यांना व्यवस्थिशीर त्यांनी गांभीर्यपूर्वक विचार केला तर त्यांनी त्यांचे शब्द वापस घ्यावे अशी माझी त्यांना विनंती आहे. समाजाच्या विकासासोबत समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असेल, समाजाचा शिक्षणाचा विषय असेल, समाजाचा संरक्षणाचा विषय असेल, हे सगळे मुद्दे मी आतापर्यंत प्रत्येक सरकारमध्ये मी मांडत येतोय आणि मांडत राहणार आहे. पण योगायोगाने जर संधी मिळाली आमदारकीची आणि मतदारसंघाने मला जर निवडून दिलं, मग ते समाज कुठला बी असो, पूर्ण मतदारसंघासाठी मी काम केलेलं आहे आतापर्यंत. मराठा समाज असो की OBC समाज असो, मुस्लिम समाज असो किंवा बौद्ध समाज असो, सर्व धर्मियांसाठी मी काम केलेलं आहे. आणि माझा हे काम तर कोणासाठी म्हणून नाही. मी जे बंधारा, उच्च पातळीचा बंधारा, 300 कोटीचा बंधारा केला, तर याच्यामध्ये सर्व धर्म समभाव आहे. पाणी कोणता समाज पिणार नाही, शेती कोणता समाज करणार नाही. तर मी प्रत्येक योजनेमध्ये
दलित वस्ती असेल, 25-15 असेल, तुमचं अल्पसंख्याक पायाभूत सुविधा असेल, ह्या योजनेच्या पुणेमध्ये MIDCची मागणी केलेली आहे. मी 33 kV केंद्र ज्या जागी तुमच्या लाईटची अडचण आहे अशा मी बऱ्याचशा गावामध्ये, आमचं पिंपळगाव असेल, माटेगाव केंद्र असेल, पिंपळगाव बाळापूर असेल, गंगाखेड मतदारसंघ असेल, मी अशा जागी ज्या जागी लाईटची व्यवस्था बरोबर नाही, त्या जागी लाईट पुरेपूर पुरत नाही, अशा जागी मी 33 kV उपकेंद्राची 33 kV केंद्राची पण शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे, मागणी केलेली आहे. आणि माझी रोजगार मिळावा, मतदारसंघामध्ये रोजगार मिळावा, MIDC पुणेमध्ये व्हावी. आणि माझी संकल्पना आहे, जर मी भविष्यात आमदार झालो तर पुणेतच MIDC नाही तर मी 3ही तालुक्यामध्ये MIDC आणण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेल. पालन बोलतोय आणि कोणाला शंका असेल की हे काहीतरी म्हणत असतील तर त्यांनी मला माझी भेट घ्यावी आणि माझ्याकडून त्यांनी माहिती घ्यावी. माध्यमातून गंगाखेड मतदारसंघामध्ये पूर्णा तालुका असेल, पालम तालुका असेल किंवा गंगाखेड तालुका असेल, ह्या सर्व तालुक्यामध्ये माझं प्रत्येक गावामध्ये कुठं ना कुठं तरी काम आहे. मी काही नसताना, मी साधा कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा पदाधिकारी नसताना, मी एवढे पाठपुराव्याचे सामाजिक सेवा म्हणून मी काम केलेली मतदारसंघाची, त्या दृष्टिकोनातून मी मतदारसंघाचा उमेदवार म्हणून लोकांसमोर मी माझे काम घेऊन जात आहे. कोणी मतदारसंघामध्ये काय घेऊन जात आहे, कोणी आता मला बरेचसे लोक मला म्हणतात की एवढाले मोठाले उमेदवार आहेत, हे मतदारसंघामध्ये पैसा घेऊन उतरतात, पटेल तुम्ही कसं यांच्या समोर टिकणार. मी सांगितलं लोकांना, मला काहीच नसताना मी मतदारसंघामध्ये एवढे कामं केले. मला संधी द्या तुम्ही, मला संधी जर दिली तर मतदारसंघाचा मी चेहरा मोहरा बदलणार आहे. त्याच्यासाठी मी माझं तुम्हाला आल्यानंतर काही करतो असं सांगण्यापेक्षा मी काही खूप एका आमदाराच्या लेवलमध्ये मी काम माझं मतदारसंघामध्ये केलेलं आहे. त्यासाठी मला असं वाटतंय निश्चित की मतदारसंघामधले मतदार हे निश्चितच मला स्वीकारतील आणि मला आमदार म्हणून निश्चितच निवडून देतील, मी अशी अपेक्षा करतो. कधी भरणार तुम्ही उमेदवार? मी 19-29 तारखेला भरल्यानंतर पूर्ण समाज असेल, इतर समाज असेल, मतदारसंघामधले सगळे मतदार असतील, त्याच्यानंतर मी सगळी चाचपणी करणार आहे. त्या मतदारसंघामध्ये जर मला अपक्ष लढवायची जर वेळ आली, मी यांच्या सर्वांशी चर्चा करून मला पुढचा निर्णय काय घ्यायचा ते त्याच्यानंतर मी घेणार. लिफ्टद्वारे पाण्याची योजनाचं तिथं करेल. गंगाखेड मतदारसंघामध्ये बराचसा काही डोंगराचा भाग आहे, तिकडे पाण्याची व्यवस्था करेल, लाईटची व्यवस्था करेल, पायाभूत सुविधांची व्यवस्था करेल. रस्ते ग्रामीण भागामध्ये जायसाठी शेत रस्ते नाहीत, पांदण रस्ते नाहीत, रोढ्यावर पूल नाहीत, अशा सर्व बाबी ज्या ज्या काही अडचणी असतील मतदारसंघामधल्या ते मी तात्पर्याने सोडविण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार. आणि माझं हे मागचं काम बघून मला निश्चितच मतदारसंघामधले स्वीकारतील, मला अशी 100% अपेक्षा आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचा पाठिंबा मला हवा आहे. त्याकरिता मी सर्वांशी विनंती करतो आणि मला सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.